आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि आजचा पहिला मराठीचा पेपर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बदनापूर या ठिकाणी फुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कुठेतरी 10वीच्या परीक्षेला ग्रहण लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या एसएससी बोर्डाच्या या मुख्य कार्यालयाजवळ आहे। हा मुंबई विभागीय कार्यालय आहे आणि या मुंबई विभागीय कार्यालयामध्ये आपण पाहतो की मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो। आणि ज्या प्रकारे आता जालना जिल्ह्यातील ही बातमी समोर येते, मराठीचा पेपर फुटलेला आहे आणि त्याचमुळे आता मुंबई विभागीय जो मंडळ आहे ते देखील अलर्ट मोडवरती झालेलं पाहायला मिळतंय। 4ही जिल्ह्यातील प्रशासन जे आहे ते आता अलर्ट मोड वरती ठेवण्यात आलेलं आहे। सर्व शाळांना सतर्क अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत की शाळा प्रशासन असेल किंवा शाळेच्या बाहेरील ज्या प्रकारे झेरॉक्सचे जी दुकानं आहेत त्याच्यावरती विशेष लक्ष ठेवण्याची, खबरदारी घेण्याची जे आदेश आहेत ते मुंबई विभागीय मंडळाकडून सर्व शाळांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, कुठलाही पेपर फुटू नये किंवा कॉपी सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या घडू नये यासाठी मुंबई विभागीय मंडळ कुठेतरी आता अलर्ट मोड वरती झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।